पुढचा प्रश्न आहे, द एलसीएम ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर इज 554. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमागत संख्या आहे इवन, तर याचा एस-सी-एफ कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबरचा एस-सी-एफ हा 2 असतो, हे लक्षात ठेवा. आता एल-सी-एम आपल्याला दिलेला आहे, एल-सी-एम दिलेला आहे 554. ठीक आहे. सर्वात पहिले आपण लिहूया एल-सी-एम अपॉन मध्ये लिहूया एस-सी-एफ इज इक्वल टू 544 अपॉन मध्ये 2. ठीक आहे. तर इथं मला भेटणार 272 याचे आपण फॅक्टर्स पाडूया. ठीक आहे. फॅक्टर्स पाडू जे आपले आपले नंबर असायला पाहिजे. ठीक आहे. कॉन्झिक्युटिव्ह नंबर असायला पाहिजे असं आपण समजूया. ठीक आहे. आता मला एक सांगा, हा नंबर 4च्या टेबलमध्ये आणि 8च्या टेबलमध्ये येऊन जाईल. 8च्या टेबलमध्ये येतो, तर याला इथं 8ने मल्टिप्लाय करतो. 8 3 जा 24, 8 4 जा म्हणजे इथं 34 आला. ठीक आहे. हा जमत नाही आपला, तर आपण 8चा डबल करूया, इथं लिहूया 16. ठीक आहे. कारण की याला 2 मल्टिप्लाय 16, 34ला 2 मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे येतो 68, म्हणजे हे खूप मोठी संख्या होऊन जाईल. तर इथं 16, याला आपण करूया 17. हे दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर भेटलेले आहेत. आता हे कोप्राईम सुद्धा आहेत. हे कोप्राईम आहेत का? नाही, बिकॉज दोन्ही नंबर इवन आहेत. हे कोप्राईम आहेत आपल्याकडे, 16 आणि 17 लगातार नंबर आहे, तर हे कोप्राईम नंबर झाले. आता याला एस-सी-एफनं मल्टिप्लाय करू, 2ने मल्टिप्लाय करू, इथं पण 2ने मल्टिप्लाय करू, आपल्याला भेटतात 32 आणि 34. तर 32 आणि 34 कोणत्या तरी ऑप्शनमध्ये आहे का? आहे, म्हणजे हा आपला उत्तर आहे. जर हे नसतं तर आपण आणखी फॅक्टर्स पाडले असते, पण सध्या पाडायची गरज नाही आहे, बिकॉज हे नंबर मॅच होत आहे. ठीक आहे. धन्यवाद.